लातूर मारहाण प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं बघायला मिळत आहे। लातूरमध्ये मारहाणाचं प्रकरण घडलेलं होतं, त्यानंतर सूरज चव्हाण यांच्याकडून ही मारहाण झालेली होती आणि सूरज चव्हाण यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केल्याचं बघायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही बघू शकतोय। सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेली होती आणि त्यानंतर हे प्रकरण खरं तर खूपच गाजलेलं होतं। काल ही मारहाणीची घटना लातूरमध्ये घडलेली होती आणि याच प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली जात होती। अखेर सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं बघायला मिळत आहे। शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये थोडासा वाद निर्माण झाला। काही असंविधानिक शब्द वापरल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माझ्यासह त्यांचा राग अनावर त्या ठिकाणी झाला होता। खरं तर काही माध्यमांमध्ये बातम्या चालू आहेत की शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाडगे पाटलाला आम्ही मारहाण केली। मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरच या प्रकरणाबद्दल मी विजय घाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झालेत ते लवकरच मी दूर करेन। तर आपण बघितलेली आहे सूरज चव्हाण यांची नुकतीच ही प्रतिक्रिया। ही जेव्हा मारहाण झालेली होती तो व्हिडिओ सुद्धा आपण बघू शकतोय। छावा संघटनेचा कार्यकर्ता विजय घाडगे यांनाही मारहाण झालेली होती आणि त्यांची मी समजूत काढेन, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेल असं नुकतंच सूरज चव्हाण यांनी म्हटलं आणि दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत आहेत। नंदकिशोर, आपण बघितलेलं होतं की मारहाण झाल्यानंतर हे प्रकरण खूपच गाजलेलं होतं, त्याचे पडसाद उमटलेले होते। अखेर सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच जर पाहायला गेलं तर कालची जी संपूर्ण छावा संघटनेने निवेदन देत असताना जे पत्ते फिरकवले होते ते कुठेतरी त्यावरून कुठेतरी जी हाणामारी झालेली होती त्या हाणामारीनंतर आता सूरज चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केलेली कुठेतरी पाहायला मिळते। खरं तर दिलगिरी व्यक्त करतानाच त्यांनी खुलासा केलेला आहे की आमच्या नेतृत्वाबद्दल असंवैधानिक शब्द वापरला आणि त्यामुळे आमचा जो राग होता तो अनावर झालेला होता आणि त्या रागामुळे या रागापोटी संपूर्ण प्रकरण घडलं आणि जी काल जी कृती घडलेली होती त्याची जाहीररित्या दिलगिरी जी आहे ती मी व्यक्त करतो। असा व्हिडिओ सध्या सूरज चव्हाण यांनी दिलेला पाहायला मिळतो आणि या संदर्भात सुद्धा विजय घाडगे पाटील जे छावा संघटनेचे आहेत त्यांची भेट घेऊन त्यांच्या मनात ज्या शंका आहेत त्या लवकरच दूर करतो असं एकंदरीत जे सूरज चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं आहे सध्या आपल्याला पाहायला मिळते। बरोबर, नक्कीच नंदकिशोर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण नुकतंच बघितलेलं आहे सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। विजय घाडगे पाटील ज्यांना छावा संघटनेचे कार्यकर्ते होते त्यांना मारहाण झालेली होती। सूरज चव्हाण यांनी ही मारहाण केलेली होती काही कार्यकर्त्यांसमवेत, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमवेत। अखेर याबाबत सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं बघायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये थोडासा वाद निर्माण झाला। काही असंविधानिक शब्द वापरल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माझ्यासह त्यांचा राग अनावर त्या ठिकाणी झाला होता। खरं तर काही माध्यमांमध्ये बातम्या चालू आहेत की शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाडगे पाटलाला आम्ही मारहाण केली। मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरच या प्रकरणाबद्दल मी विजय घाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झालेत ते लवकरच मी दूर करेन। तर आपण बघितलेलं आहे हे प्रकरण कार घडलेलं होतं। लातूरमध्ये ही मारहाण झालेली होती। काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेली होती। यामध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आहेत विजय घाडगे पाटील यांना गंभीर मारहाण झालेली होती। त्यानंतर सूरज चव्हाण यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला गेलेला होता, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेलेली होती। अशा प्रकारे मारहाण करणं कितपत योग्य असंही बोललं जात होतं। अखेर आत्ताची ही महत्त्वाची अपडेट सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं आपण बघू शकतोय।